सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी 10 मार्च रोजी पाळली जाते. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महान समाजसुधारक होत्या. त्यांनी स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवून समाजात नवा विचार आणला. त्या काळात मुलींना शिक्षण देणं चुकीचे मानले जात होते, परंतु सावित्रीबाईंनी या रूढीला धैर्यानं आव्हान दिले. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि शिक्षणाचा प्रसार केला. समाजातील काही लोकांनी त्यांचा विरोध केला, त्यांच्यावर दगडफेक केली, तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी त्यांना नेहमी साथ दिली. दोघांनी मिळून स्त्रियांच्या हक्कांसाठी आणि शिक्षणासाठी मोठे कार्य केले. सावित्रीबाईंनी विधवा महिलांसाठी आश्रयस्थान सुरू केले आणि बालविवाहाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. त्यांच्या कार्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि समाजात सकारात्मक बदल घडला. 10 मार्च रोजी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांचे जीवन आपल्याला धैर्य, जिद्द आणि समर्पणाची शिकवण देते. आपण त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून समाजात समानतेचा संदेश दिला पाहिजे.